मागच्या लेक्चरपर्यंत आपण प्लांट ग्रोथ वेगळ्या प्रकारे कशी होते किंवा व्हॉट आर द डिफरंट फॅक्टर्स विच मॉड्युलेट्स द प्लांट ग्रोथ, स्पेशली लाईट, different kinds of the other factors and details of the plant growth pages. All those points we have completed or discussed in details. One more concept in the plant growth is the vernalization. Vernalization, it is another aspect of the flowering, that is a cold induced flowering, we can say. Cold induced flowering. Cold induced flowering. That can be the vernalization. Very simple. एक एकदम छोट्या ह्याच्यात म्हणायचं म्हटलं तर काय, cold induced flowering. What happens? The low temperature, especially low temperature changes functions, or we can say physiology of plant. Physiology of plant. It is the first basic idea behind the flowering induced due to the cold or the low temperature. What happens? Low temperature leads to the formation of early flowering, irrespective of a flower duration or flowering season, or irrespective of all other different kinds of the aspects, maybe day night rhythm किंवा फोटो पेरियडिझम आहे ते सुद्धा ओव्हरकम केलेलं बघायला मिळतं. कशानं? लो टेम्परेचर. तर हा जो कॉन्सेप्ट आहे या कॉन्सेप्टमध्ये काय आपल्याला करता येतं की ज्या टेम्परेचरला प्लांट नॉर्मली ग्रो होतो त्याच्यापेक्षा कमी टेम्परेचरला ग्रो होतो. दॅट्स इट. बट मेनी टाइम्स व्हॉट हॅपन्स, दिस idea is developed by the concept that some plants are winter plants, some plants are of other kind, maybe summer plants. दोन्ही वेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्याला असलेले बघतो. सीझनल म्हणतो आपण. सीझनल काय, विंटर प्लांट्स असतील, स्प्रिंग प्लांट्स असतील. जे काही पिकं असतात की ते आपण थंडीच्या दिवसामध्ये लावतो, काही पिकं असतात ते आपण पावसाळ्याच्या दिवसामध्ये लावतो. फार कमी पिकं अशी आहेत की आपण समरला लावतो, पण काही पिकं समरमध्ये सुद्धा त्याची लागवड केली जाते. का? हेच लॉजिक त्याच्या पाठीमागं असतं की लाईट रिदम मेंटेन व्हावा आणि दुसरी गोष्ट त्याला एक विशिष्ट अशा प्रकारची ट्रीटमेंट मिळावी म्हणून. देयर इज सम सायंटिस्ट स्पेशली व्हेन वी लुक ॲट दिस vernalization concept. This vernalization concept is developed by the Clipart. क्लिपार्ट नावाच्या शास्त्रज्ञानं ही कॉन्सेप्ट डेव्हलप केली बघा. स्पेशली इन 1980 क्लिपार्ट नावाच्या शास्त्रज्ञानं ही कॉन्सेप्ट सुरू केली. ज्यावेळेस सुरू केली त्यावेळेस क्लिपार्टने काय केलं, क्लिपार्ट डिस्कवर्ड दॅट देयर आर टू डिफरंट काइंड्स ऑफ द व्हरायटीज ऑफ अ व्हीट. बघा, व्हीटच्या काय की दोन वेगळ्या प्रकारच्या व्हरायटी आहेत असं त्याला सांगितलं. व्हीटच्या दोन व्हरायटी आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. ठीक आहे. देन ही फाउंड दॅट these two varieties are, one of the variety is a winter variety and another is the spring variety. Spring. बरोबर? एक व्हरायटी आहे विंटर व्हरायटी आणि दुसरी आहे स्प्रिंग व्हरायटी. दोन्ही व्हरायटी दे flowers in summer. बघा, दोन्ही व्हरायटी कुठं फ्लॉवरिंग करतात? समर मध्ये त्यांना फ्लॉवरिंग येतं. समर मध्ये फ्लॉवरिंग आलेल्या त्याला मिळतं. दोन्ही वेगळ्या प्रकारे आपल्या लक्षात येईल. बट when we in the
फॉलोइंग समर असं म्हणूया. समर म्हणण्यापेक्षा फॉलोइंग समर, फॉलोइंग समर, बरोबर. फॉलोइंग समर म्हणजे आता सीझन जर बघितलं तर काय येणार बघा. स्प्रिंग सीझन आहे, बरोबर. स्प्रिंग सीझन आहे. दुसरा विंटर, विंटर सीझन आला. विंटर सीझन नंतर काय येणार समर, समर, बरोबर. विंटर सीझन आला, समर सीझन डायरेक्ट येईल. जर आपण स्प्रिंग सीझन मध्ये जर बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की विंटर आहे, समर आहे. अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही वेगळ्या पद्धतीने लक्षात येईल. मग आपल्याला लक्षात येईल विंटर सीझन मध्ये कधी काय झालेलं बघायला मिळेल. ठीक आहे. जर आपण याच्यामध्ये जर थोडासा बदल केला, सिक्वेन्स मध्ये जर बदल केला तरी सुद्धा आपल्याला वेगळ्या प्रकारची कंडिशन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट असलेल्या बघायला मिळतात. तर याने काय केलं की उलट सुलट करण्याचा प्रयत्न केलेला बघायला मिळतो. स्प्रिंग व्हरायटी विच इज स्पेशली फ्लॉवरिंग ड्युरिंग द समर दॅट इज अल्टरनेटेड देअर सीझन. त्यांचा सीझन काय केला अल्टरनेटेड अँड देन ही डिस्कवर्ड whether there is a flowering occurs in the specific region season or not. आता सुरुवातीला त्यांनी काय केलं उलट केलं. काय केलं जर आपल्याला याचा अजून सिक्वेन्स आपल्याला लक्षात येईल. जर सिक्वेन्स मध्ये आपण थोडासा बदल केला काय जी व्हरायटी ऍक्च्युअली स्प्रिंग मध्ये आपल्याला कल्टिवेट केलेली बघायला मिळते ती समर मध्ये लगेच काय होते इमिडिएटली फ्लॉवरिंग करते. दुसरी व्हरायटी आहे विंटर मध्ये कल्टिवेट केली की लगेच समर मध्ये लगेच त्याला काय झालेलं बघायला मिळतं फ्लॉवरिंग झालेलं बघायला मिळतं. त्याला काय केलं विंटर व्हरायटी इज कल्टिवेटेड ड्युरिंग द स्प्रिंग सीझन. विंटरच्या ऐवजी काय केलं विंटर व्हरायटी इज कल्टिवेटेड इन स्प्रिंग, बरोबर. कल्टिवेटेड इन स्प्रिंग. विंटर व्हरायटीला काय केलं स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केलं. स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केलं की स्प्रिंग व्हरायटी काय होते समर मध्ये काय होते फ्लावर होते. पण तसं झालं का विंटर व्हरायटी विच इज कल्टिवेटेड ड्युरिंग स्प्रिंग बट इट डू नॉट फॉर्म्स फ्लावर्स, डू नॉट फ्लावर्स इन समर. बघा काय झालं विंटर व्हरायटी त्यांनी काय केली कल्टिवेट करताना जरा चेंज केलं, पॅटर्न चेंज केला. कधी कल्टिवेट केली स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केली. स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केल्यामुळं त्याला समर मध्ये फ्लॉवरिंग आलं का फॉलोइंग समर नाही. बट इट टुक अ फ्लॉवरिंग बट फ्लावर्स इन नेक्स्ट समर. कधी फ्लॉवरिंग झालं नेक्स्ट समर मध्ये. आता आपण सायकल बघूया पुन्हा एकदा. काय विंटर स्प्रिंग विंटर समर, बरोबर. असं किंवा उलट आपण काय सिक्वेन्स हे आपल्याकडचा सिक्वेन्स नाहीये म्हणून जरा थोडासा पहिल्यांदा विंटर आहे, विंटर नंतर स्प्रिंग नंतर समर, बरोबर. असं त्यानं काय केलं बघा पहिलं काय केलं विंटर व्हरायटी कधी फ्लावर होते समर मध्ये, स्प्रिंग व्हरायटी पण कधी होते समर मध्ये होते. मग त्यानं काय केलं विंटर व्हरायटीला काय केलं स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केलं. लगेच स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केल्यानंतर काय व्हायला पाहिजे समर मध्ये लगेच फ्लॉवरिंग व्हायला पाहिजे. पण तसं झालं का नाही झालं. पहिल्या समर मध्ये फ्लॉवरिंग नाही झालं. बट दिस विंटर व्हरायटी कल्टिवेशनला इथं एक टिक मार्क कल्टिवेशन झालं. कोणाचं कल्टिवेशन झालं विंटर व्हरायटीचं समर मध्ये कल्टिवेशन. पण ही विंटर व्हरायटी कधी फ्लॉवरिंग झाली एक समर पहिल्या समर मध्ये झाली का इन फर्स्ट समर झाली नाही. बट इट गॉन थ्रू द विंटर अगेन. ती काय झाली पुन्हा विंटर मधून आली अँड देन
in the second there is a flower. In the next summer there is a flower. म्हणजे समजा पहिली काय, पहिल्यांदा काय येतो, विंटर येतो, त्याच्यानंतर स्प्रिंग येतो आणि त्याच्यानंतर समर येतो. विंटर मध्ये कल्टिवेट केलेली व्हरायटी काय होते, समर मध्ये फ्लावर, बरोबर. आणि स्प्रिंग मध्ये पण कल्टिवेट केलेली व्हरायटी काय होते, समर मध्ये फ्लावरिंग होते, बरोबर. आता हे फ्लावरिंग त्याला काय केलं, त्याचं बदललं. विंटरची व्हरायटी काय केली, स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केली आणि स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केल्यामुळे समर मध्ये फ्लावरिंग येणं अपेक्षित होतं. अपेक्षित काय होतं, स्प्रिंग मध्ये समर मध्ये फ्लावरिंग यायला पाहिजे, पण समर मध्ये फ्लावरिंग आलं का. विंटर व्हरायटी when cultivated into the spring season it do not forms a flower in summer, or do not forms a flowers in summer, but they forms flowers in the next summer. बघा, दुसऱ्या समर मध्ये मात्र त्यांनी फ्लावरिंग केलं. पण ते का केलं, बिकॉज दे हॅव गॉट अ ट्रीटमेंट ऑफ दिस कोल्ड. विंटर म्हणजे काय, कोल्ड, बरोबर. कोल्ड ट्रीटमेंट त्यांना मिळालं. एक हिवाळा जाऊन दुसऱ्या हिवाळ्यामध्ये त्याला ट्रीटमेंट मिळाली, म्हणून त्यांचं फ्लावरिंग नंतर झालं. त्यांना हिवाळा फार महत्वाचा असतो किंवा विंटर सीझन हा फार महत्वाचा असलेला बघायला मिळतो. ठीक आहे. तर त्याच्यानंतर त्याने डिस्कवर केली दिस स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ दिस कोल्ड ऑर द लो टेम्परेचर फॉर फ्लावरिंग. बघा, आता आपण बघितलं, देयर इज अ रिक्वायरमेंट ऑफ सम प्लांट्स requirement of cold temperature. किती कोल्ड टेम्परेचर, 1 to 6 डिग्री सेल्सिअस. किती असलं पाहिजे ते, 1 to 6 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर फॉर flowering is discovered, and this phenomenon is called as a vernalization. This phenomenon is called as a vernalization, or what we can say, cold induced flowering is nothing but the vernalization. Cold induced. आता दुसरी गोष्ट केली बघा, विंटर व्हरायटी, दुसरा एक्सपेरिमेंट केला. विंटर व्हरायटी स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केली, but now it is treated with low temperature. काय केलं, दुसरा एक्सपेरिमेंट केला. काय केला, विंटर व्हरायटी कल्टिवेशन कधी केलं, स्प्रिंग मध्ये केलं. कल्टिवेटेड, बरोबर. कल्टिवेट कधी कल्टिवेट केलं, स्प्रिंग मध्ये, जसं अगोदर केलं तसं. विंटर व्हरायटी स्प्रिंग मध्ये कल्टिवेट केली, पण त्याला काय केलं, ट्रीटेड विथ लो टेम्परेचर. काय केलं, फक्त ट्रीटमेंट दिली, लो टेम्परेचरची ट्रीटमेंट, बरोबर. अँड देन they found that there is a flowering in summer. That's it. तर फ्लावरिंग कधी आलं, समर मध्ये आलं. कधी, when we have treated this winter variety cultivated during the spring and treated with a cold or low temperature, they flowers during the summer. This condition or this low temperature induced or the requirement of a low temperature for the formation of flowering is nothing but the vernalization. त्याला काय म्हणायचं, vernalization असं म्हणायचं. ओके. अजून एकदा आपण रिप्रेझेंटेशन करूया. विंटर व्हरायटी जी आहे ती आपल्याला दोन्ही प्रकारे रिप्रेझेंट करता येईल, किंवा तो एक्सपेरिमेंट आहे तो आपल्याला एकदम शॉर्ट मध्ये अंडरस्टँड करता येईल. कसा अंडरस्टँड करता येईल बघा. विंटर व्हरायटी cultivated in, बघा, दोन्ही all these cases are all these cases are about winter variety.
या दोन्ही केसेस कशाच्या बाबतीत आहेत? विंटर व्हरायटीच्या बाबतीत आहे. पहिली फर्स्ट कंडिशन, कल्टिवेटेड in spring. Then flowers during next summer. नेक्स्ट समर. ठीक आहे. आणि दुसऱ्या कंडिशन मध्ये काय झालं? विंटर व्हरायटी cultivated in spring with cold treatment. Then what is the result? Flowers during following summer. बरोबर? दोन कंडिशन. फक्त दोन कंडिशन मध्ये आपल्या लक्षात येईल की हाऊ द कोल्ड टेम्परेचर इंड्युसेस द फ्लावर. आणि दिस फेनॉमेनॉन त्याला काय केलं? साधं सांगतो. This treatment, what is this cold treatment? This cold treatment is with 1 to 6 degrees Celsius temperature for 2 months. At least 2 months. It is 2 महिन्यासाठी आपल्याला ही वेगळी ट्रीटमेंट दिलेली बघायला मिळेल. कमी टेम्परेचरची, लो टेम्परेचरची ट्रीटमेंट आपल्याला याच्यामध्ये दिलेली आहे. Many times it may be 15 days as well. 15 days. 15 days can be sufficient for the formation of a flower. 2 महिन्यापेक्षा कमी किंवा 1 महिना 15 दिवस अशी कुठलीही ट्रीटमेंट जर आपण त्यांना दिली, कोल्ड ट्रीटमेंट आपण म्हणूया, that will lead to the formation of a early flowering, and this phenomenon is called as a vernalization. हा phenomenon काय आहे? vernalization. Site of the vernalization is the apical meristematic tissue. बघा, site for vernalization. Vernalization ची काय साइट काय? apical meristematic tissue. apical meristematic टिश्यू. वर्नलायझेशन कशामुळे होतं? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू मध्ये झालेलं बघायला मिळतं. सो अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू is responsible for formation of one substance or hormone called as a vernalin. And this vernalin is responsible for the early flowering in winter variety. मध्ये अर्ली फ्लॉवरिंग इथं झालेलं बघायला मिळतं. नंतर काही वेगवेगळ्या प्रकारच्या शास्त्रज्ञांनी याच्यामध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले. मग काय केलं की अपायकल मेरिस्टेमॅटिक फक्त लीफ ट्रीटमेंट दिली तर चालेल का? लीफ मध्ये आपल्याला ट्रीटमेंट दिलेली चालत नाही. इट विल बी ओनली इन द अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू. This apical meristematic tissue do have ability to synthesize the vernalin. Vernalin synthesize करणार आपल्याला टिश्यू असलेला बघायला मिळतो. त्या टिश्यूला आपण काय म्हणतो? अपायकल मेरिस्टेमॅटिक टिश्यू असं म्हणतो. दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येईल, मर्चंटाइन नावाच्या शास्त्रज्ञाने व्हर्नॅलिनचा शोध लावला. व्हर्नॅलिन असं केमिकल आहे which is synthesized during this cold treatment, and therefore if we spray this vernalin on the winter variety, at that time winter variety can immediately undergoes the flowering आपल्याला vernalin मुळे झालेलं बघायला मिळतं. म्हणून this process is called as a vernalization. Cold induced flowering or low temperature induced flowering is nothing but the vernalin. Many times what happens, this vernalization can be reversed. vernalization काय केलं जातं? रिव्हर्स सुद्धा करता येतं by high temperature. कधी कधी आपल्याला इमिडिएट फ्लावर्स पाहिजे असतात, इमिडिएट,
काही विंटर व्हरायटी असतात इमिडिएट आपल्याला फ्लावर्स पाहिजे, मग आपण काय करू शकतो, वर्नॅलिनचा स्प्रे करू शकतो. आणि जर आपल्याला एखाद्या प्लांटचं फ्लॉवरिंग लगेच नको असेल तर दॅट कॅन बी रिव्हर्स. सो व्हॉट वी कॅन डू, दिस vernalization can be reversed. How we can reverse? It can be reversed by high temperature treatment. जास्त टेम्परेचरची ट्रीटमेंट जर आपण दिली तर त्या टेम्परेचरच्या ट्रीटमेंट मुळे काय होतं, वर्नलायझेशन रिव्हर्स होतं. अर्ली फ्लॉवरिंग कोल्ड मुळे होणारी ती लेट फ्लॉवरिंग सुद्धा होते. कधी, वेन वी गिव्ह हाय टेम्परेचर. ज्यावेळेस आपण हाय टेम्परेचर देऊ त्यावेळेस ते रिव्हर्स झालेलं बघायला मिळतं. सो व्हॉट वी कॅन डू, वी कॅन से दिस इट इज अ रिव्हर्स वर्नलायझेशन. त्याला आपण डिव्हर्नलायझेशन असं म्हणतो. त्याला काय म्हणायचं, vernalization or reversion of the vernalization. Reversing the vernalization by high temperature treatment is nothing but the devernalization. Devernalization हा एक दुसरा कॉन्सेप्ट आपल्याला लक्षात येईल. So this devernalization is also used for the many different things of purpose. वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला याचा उपयोग केलेला बघायला मिळेल. ओके, what is the use of this vernalization? Vernalization is very important or it is useful for many different kinds of things. ओके, त्याच्यातल्या दोन फार महत्त्वाचे आपल्याला असलेल्या बघायला मिळतात. So what we can do crop production. बघा, we can produce or especially crop when we give a treatment, cold treatment at that time, crop can produce earlier. Crop can be produced earlier due to the vernalization. आता याच्यामध्ये काय केलं जातं, आता आपण सांगितलं विंटर व्हरायटी, बरोबर. विंटर व्हरायटी ती कधी फ्लॉवरिंग करणार आहे आणि कधी प्रोडक्शन होणार आहे त्याचं, समर मध्ये होणार, बरोबर. समर मध्ये, विंटर फॉलोड बाय द स्प्रिंग अँड देन द समर, बरोबर. अशा 3 सीझन मध्ये आपल्याला काय होणार आहे, त्याला फॉलो करायला लागणार. बट वेन वी गिव्ह द vernalization, it can be very short period, that is from the spring to summer we can take a production. म्हणजे शॉर्ट पिरियड मध्ये सुद्धा आपल्याला प्रोडक्शन याचं ऑब्टेन करता येतं. म्हणून आपण त्याला काय म्हणतो, स्प्रिंग कॅन बी स्किप्ड by giving the vernalization treatment, or you can say winter can be skipped. विंटर काय केलं जातो, आपल्याला स्किप करता येतो, एक सीझन आपल्याला स्किप करता येतो प्रोडक्शन फास्ट घेण्यासाठी. म्हणून आपण काय म्हणतो, अर्लियर प्रोडक्शन कॅन बी टेकन विथ द हेल्प ऑफ दिस vernalization. vernalization मुळे आपल्याला लवकर एखाद्याचं प्रोडक्शन करता येतं, एखाद्या क्रॉपचं प्रोडक्शन करता येतं. These crops which are vernalized, which needs the vernalization, those are the cold region crops. But many crops, this what we can say, the crop needs a cold treatment. Those crops can be cultivated in any region. Crops can be cultivated in any region at any time. दोन गोष्टी आपल्याला करता येतात. एक, अर्लियर प्रोडक्शन घेता येतं क्रॉपचं, लवकर प्रोडक्शन घेता येतं. आणि दुसरं काय करता येतं, ते क्रॉप कुठेही लावले जातात, कुठल्याही रिजन मध्ये लावू शकतो, कुठल्याही रिजन मध्ये कल्टिवेट करू शकतो आणि कधीही कल्टिवेट करू शकतो. दिस क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड एनी टाइम. क्रॉप्स कॅन बी cultivated any time.
these are the benefits or these are the usefulness of this vernalization. Vernalizationचा आपल्याला usefulness असलेला बघायला मिळतो. So these are some of the applications of this vernalization. Vernalizationचे advantages आपल्याला बघायला मिळतात. लक्षात ठेवायचे तीनच advantages पुढून आपण लक्षात ठेवायचे. एक, क्रॉप कॅन बी प्रोड्युस्ड अर्लियर, लवकर आपल्याला क्रॉप मिळू शकतं. दुसरी गोष्ट, क्रॉप कॅन बी कल्टिवेटेड इन एनी रिजन, ज्या ठिकाणी कोल्ड टेम्परेचर नसतं अशा रिजन मध्ये सुद्धा असे क्रॉप्स आपण घेऊ शकतो, की जेणेकरून काय होईल, तिथं कोल्ड ट्रीटमेंट दिली की क्रॉप मध्ये फ्लॉवरिंग होईल. नाहीतर असं जर कल्टिवेशन केलं तर फ्लॉवरिंग होणार नाही. देन क्रॉप्स कॅन बी कल्टिवेटेड ॲट एनी टाइम, कधीही आपल्याला ज्यावेळेस ट्रीटमेंट ज्यावेळेस क्रॉप घ्यायचे त्यावेळेस घ्या, फक्त तिथं काय करायचं, कोल्ड ट्रीटमेंट द्यायची. एवढं साधं सिंपल आपण करू शकतो. सो दीज आर द 3 डिफरंट ॲडव्हान्टेजेस ऑर व्हॉट वी कॅन से these are the 3 applications of this vernalization technique. इथं दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या. vernalization cold induced flowering आहे म्हणून त्याला vernalization असं म्हणतो. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, व्हर्नॅलिन नावाचं याच्यामध्ये एक हार्मोन किंवा असलेलं बघायला मिळतं, त्याची ट्रीटमेंट दिली की आपल्याला फ्लॉवरिंग आलेलं बघायला मिळतं. सो these are the many different aspects about the plant growth. plant growthच्या बाबतीत हे वेगवेगळे आस्पेक्ट असलेले बघायला मिळतात. दुसरा आस्पेक्ट आपल्याला बघायचा आहे, that is a mineral nutrition. Mineral nutrition. Mineral nutrition. Mineral nutrition is another important point we have to discuss. When we think of the plant takes a different kinds of the nutrients, or plant requires variety of nutrients. Variety of nutrients. वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट्स आपल्याला प्लांट मध्ये लागलेले बघायला मिळतात. जसं as we need or as human being needs a different kinds of the nutrients, similarly plants also requires a different kinds of nutrients. Okay, so what are the different nutrients they requires? वेगवेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट कुठले असतील? फॉर एक्झाम्पल, आपल्याला सगळ्यांना माहित आहे म्हणून आपण काही एक्झाम्पल्स घेऊ. साधा सिंपल आहे. एनपीके. एनपीके नायट्रेट असं म्हणूया, नायट्रेट आहे. दुसरा पी फॉर फॉस्फेट्स, फॉस्फेट आहे. आणि के फॉर पोटॅश, पोटॅश. यू कॅन से पोटॅशियम. पोटॅशियम असे 3 इम्पॉर्टंट न्यूट्रिएंट आपल्याला माहित आहेत. These nutrients are taken through the absorption, or these are absorbed from water. These are absorbed from the water. Some of the nutrients, for example, carbon dioxide, some of the nutrients, carbon and oxygen, those are taken from air, and some are taken from water as well. Some are water, double. Some are absorbed from water and soil as well. Some absorbed from the water and soil. दोन्ही ठिकाणाहून आपल्याला absorb केलेले बघायला मिळतात. Some are taken from directly from the air. So whatever the nutrient comes into the body of a plant, those comes from the water, soil and air. 3 sources पासून आपल्याला हे न्यूट्रिएंट ह्या प्लांट मध्ये आलेले बघायला मिळतात. So these all nutrients are required for, these are the different types of the nutrients needed, what we can say, needed for different kinds of the purpose. For example, it is required for the formation of a different kinds of the structure, or structure and function of the plant.
These are required for structure and function of the plants. Where दोन गोष्टी आहेत. Structural and functional aspects are there for these different kinds of the nutrients. And so these different kinds of the nutrients are highly important. वेगळ्या प्रकारचे न्यूट्रिएंट आपल्याला महत्त्वाचे असलेले बघायला मिळतात. So how we did this discovered that these different kinds of the nutrients or minerals are needed for the plant? Yes, there is a simple experiment you can also do, that is a mineralization of this plant body parts. Plant body चे वेगळ्या प्रकारचे mineralization करायचे. For example, you can take a plant, burn plant to form ash. काय करायचं? राख तयार होण्यासाठी आपण प्लांटला बर्न करायचं. And so you can analyze ash for mineral content or minerals. कुठल्या प्रकारचे मिनरल्स त्याच्यामध्ये आहेत किंवा एलिमेंट्स आहेत ते शोधण्यासाठी आपल्याला ऍशचा काय करायचं? एनालिसिस करायचं आहे. So what we got that there are large number of the minerals present in the plant, especially about 36 to 40 different elements present in the plant body. प्लांट बॉडीमध्ये जवळजवळ 36 ते 40 वेगवेगळ्या प्रकारचे मिनरल्स आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. दोज कॅन बी ऑफ डिफरंट टाइप, वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. फॉर एक्झाम्पल वी मे नो दॅट दीज आर प्रेझेंट इन द डिफरंट काइंड्स ऑफ द सोर्सेस. वेगवेगळ्या प्रकारच्या सोर्सेस मध्ये आपल्याला प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. काही लिस्ट जर थोडीफार लिस्ट जर करायची झाली तर आपल्याला लक्षात येईल these are taken in mostly ionic forms. वेगळ्या प्रकारची जरा थोडीशी लिस्ट आपण करण्याचा प्रयत्न करूया. काय असेल? हायड्रोजन असेल, ऑक्सिजन असेल, कार्बन असेल, बरोबर. अजून काय असेल? नायट्रोजन असेल, फॉस्फरस असेल, सल्फर असेल, मॅग्नेशियम असेल, मॅंगनीज असेल, कॅल्शियम असेल, बरोबर. पोटॅशियम असेल, सोडियम असेल. साधं सिंपल लिस्ट आपण जर बनवत गेलो तर कितीही मोठी लिस्ट आपल्याला लक्षात आलेली बघायला मिळेल. बट अबाउट देर आर 36 to 40 different minerals or nutrients or elements present in the plant body. So where from these different minerals comes? These all different minerals absorbed in the form of ion, absorbed in the ionic form. Ionic form मध्ये आपल्याला हे absorb केलेले बघायला मिळते. For example, so they are combined together as well. For example, phosphate सुद्धा आपल्याला इथं absorb केलेले बघायला मिळते. फॉस्फेट असतील किंवा कॅल्शियम कार्बोनेट्स असतील, कार्बोनेट्स असलेले बघायला मिळतील किंवा नायट्रेट असलेले बघायला मिळतील. नायट्रेट्स बघा, वेगवेगळ्या प्रकारचे नायट्रेट्स असलेले बघायला मिळतील. NH3 असलेले बघायला मिळतील. असं NO2 नायट्रेट असलेले बघायला मिळेल. अमोनिया असलेला बघायला मिळेल. NH3 असलेला बघायला मिळेल किंवा सल्फेट असलेले बघायला मिळेल. SO3 असलेले बघायला मिळेल. So these are the many different kinds of the ionic forms absorbed in the plant body part through the soil. Some are taken directly from the air. For example, carbon dioxide is taken from the air. Some water molecules are taken into the body through the water itself, or we can say from the soil. So all these minerals are absorbed from the soil, water, or from the air, and therefore we can have different kinds of the nutrients present in the plant body. So we can just analyze by the burning of the plant to the ash, and this ash content is analyzed, and so we found these many different kinds of the minerals present in the plant body. So
minerals can be divided into the different types. These minerals, so we have collected, can be divided into the different types. Usually, minerals are distinguished into the two groups. For example, essential elements and non-essential. Essential and non-essential अशा दोन ग्रुप मध्ये आपल्याला डिवाइड करता येतो. बघूया. Essential म्हणजे essential elements. These are the elements which are required for, especially for the, what we can say, the purpose of a specific purpose, for the structural and functional aspects. So essential elements are required for the plant. What we can say, they are indispensable for plants. Indispensable for the plants. Indispensable म्हणजे काय? Plants can't survive or can't grow without this kind of elements. त्याच्यातले काही सांगितलेले आपल्याला बघायला मिळतात. Indispensable आहे असं म्हटलं जातं. त्याची काही लिस्ट आपल्याला सांगता येईल. Indispensable असे आहे. Or what we can say, plant cannot complete their life without these elements. Therefore, those are called as indispensable to the plant life. म्हणून याच्यामध्ये जर आपण लिस्ट बघितली तर कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन. एक्झाम्पल, कार्बन, hydrogen, oxygen, nitrogen, ATC, etc. These are the elements which are badly needed for the plant life. There are other elements, non-essential elements are also there. Non-essential elements. These are dispensable, we can say. Dispensable. These are the dispensable, or these are dispensable for the plant. What we can say dispensable? They can complete their life cycle without these elements. Plant can complete life without these elements. Actually, such elements are not specially present. असं काही कुठलाही एलिमेंट लागत असू शकत नाही, because there are some debates with these different rates of the classification, essential and non-essential. But what we can say, these are responsible for completion of life, but that is also not a complete formation of a life. बघा, इथं सुद्धा फिजियोलॉजिकल रोल आपल्याला कमी जास्त असलेला बघायला मिळतो, but these are not giving the complete. So, but when we look at the essential elements, if there is a less amount of these essential elements is present, there is a formation of some deficiency symptoms. Deficiency symptoms can be formed in the lacking, or when we have a less amount of these elements present in the body of the plant, then there is a formation of deficiency symptoms. So there are some important concepts we can also understand in these essential and non-essential elements. दोन्ही बद्दल काही आता महत्त्वाचे आपल्याला एलिमेंट्स किंवा काही कॉन्सेप्ट अंडरस्टँड करायचे आहे. बघूया जरासं आपल्या लक्षात. So one of the important concept we can say a critical concentration or critical level of element. Critical level of the element. Element ची critical level म्हणजे it is the minimum concentration
It is a minimum concentration required for normal growth. एक लक्षण it is a minimum concentration. That minimum concentration is nothing but the critical concentration or critical level or critical. It is a minimum amount of a mineral which is required for the normal growth of a plant. And when we have a less than this critical level, if so, what happens? If less than the minimum, less than the critical level or critical amount of element, it leads to the deficiency symptoms. So when we have decrease in the amount or a decrease in the supply of these essential elements to the plant, then there can be the deficiency symptoms formed in the body of a plant. प्लांटच्या बॉडीमध्ये डिफिशियन्सी सिम्पटम्स आपल्याला तयार झालेली असू शकतात किंवा तयार होऊ शकतात. म्हणून हे क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन एक आपल्याला किंवा क्रिटिकल लेवल ऑफ द एलिमेंट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन. So there are different kinds of the sources, as we have said earlier as well. There are different kinds of the sources for this plant related to this specific elements. Sources of elements, we can say. Sources of element. As we have said earlier, there are three different sources for the elements. One is the air, another is the water, and one more is the soil. These are the basic three sources. Air, there is a carbon dioxide, CO2. CO2 is taken from the air. Water provides the hydrogen and oxygen. Then we can say soil, all other elements to be absorbed from the soil. So sometimes there is no need to absorb these elements from the soil, but they are supplied by other associated organisms. So these are the different kinds of the sources we can have for the different kinds of the minerals. वेगवेगळ्या प्रकारच्या मिनरल्स साठी हे तीन सोर्सेस आपल्याला फार महत्त्वाचे असतील बघायला मिळतात. पहिला एअर आहे, कार्बन डायऑक्साइड फक्त आपण त्याच्यामधून जास्त घेऊ शकतो. वॉटर आहे, वॉटर मध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन कंटेंट जास्त असू शकतं. वॉटर मध्ये इतर मिनरल्स असतील तर ते सुद्धा आपल्याला घेता येतात. आणि तिसरं आपल्याला सॉइल असलेली बघायला मिळते. ऑल अदर एलिमेंट्स कॅन बी टेकन फ्रॉम द सॉइल. Also supplied by the, for example, nitrate, sulfates can be absorbed from the other associated organisms. वेगळ्या प्रकारचे दुसरे associated organism आहेत त्यांच्याकडून सुद्धा आपल्याला हे सोर्सेस अवेलेबल करून घेता येतात. So these are the many different of the sources of the essential elements. Essential elements चे वेगवेगळे सोर्सेस आपल्याला सांगता येतील. So पहिलं क्लासिफिकेशन आपण बघितलं. पुढलं क्लासिफिकेशन होतं तर इसेन्शियल आणि नॉन इसेन्शियल. दुसरं एक क्लासिफिकेशन आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. सम सायंटिस्ट और सम वर्कर्स of this plant physiology, they do the classification based on the amount of these elements needed for the plant. They classify as a micronutrient as well as macronutrient.
मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंट अशा दोन प्रकारचं दुसरं क्लासिफिकेशन आपल्याला केलेलं बघायला मिळेल. मायक्रोन्यूट्रिएंट्स आर द एलिमेंट्स दोज आर रिक्वायर्ड इन द trace amount, required in traces are the micro elements एकदम trace amount मध्ये राहतात. These are required for function of plants. प्लांटच्या फंक्शन साठी लागतात म्हणून त्याला काय म्हणायचं मायक्रोन्यूट्रिएंट असं म्हणायचं. फॉर एक्झाम्पल, when we have a function of a plant, then these are responsible for the formation, or these are responsible for the increase in the catalytic or takes parts in the catalytic activity of enzymes. They help in the catalytic activity of an enzyme, and therefore they are needed in the less quantity, and therefore those are called as a micronutrients. म्हणून त्याला काय म्हणायचं मायक्रोन्यूट्रिएंट असं म्हणायचं. एक्झाम्पल्स आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटची घेता येतील. मायक्रोन्यूट्रिएंटची एक्झाम्पल्स आपल्याला घेता येतील. फॉर एक्झाम्पल झिंक असलेला बघायला मिळतो. झिंक इज रिक्वायर्ड फॉर द एन्झायमॅटिक रिॲक्शन्स. कॉपर असलेला बघायला मिळेल, क्लोरीन असलेला बघायला मिळेल, असे वेगवेगळ्या प्रकार ॲल्युमिनियम असलेला बघायला, असे काही महत्त्वाचे जे एलिमेंट्स असलेले बघायला मिळतील. दोज आर इम्पॉर्टंट इन द फंक्शनल आस्पेक्ट ऑफ द प्लांट. Second group of these minerals or nutrient is the macronutrients. Macronutrients, they are required into the large quantity. जास्त क्वांटिटी मध्ये आपल्याला याची प्लांटला आवश्यकता असलेली बघायला मिळते म्हणून त्याला म्हणायचं मॅक्रोन्यूट्रिएंट असं म्हणायचं. मॅक्रो लार्ज क्वांटिटी. When we look at the macronutrient, at that time macronutrients are responsible for the structure, formation of a structure as well as the function. दोन्ही गोष्टीसाठी आपल्याला हे महत्त्वाचे असलेले बघायला मिळतं. स्ट्रक्चरल आस्पेक्ट्स. स्ट्रक्चर तयार करण्यासाठी जे एलिमेंट्स लागतात त्या एलिमेंट्सला काय म्हणायचं मॅक्रोन्यूट्रिएंट्स असं म्हणायचं. असे हे मॅक्रोन्यूट्रिएंट्स आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतील. फॉर एक्झाम्पल, they are carbon, hydrogen, oxygen, phosphorus, sulfur, nitrate, etc. These are responsible for the formation of a different kinds of the structures of a plant. प्लांटचे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर्स तयार करण्यासाठी आपल्याला हे एलिमेंट्स लागतात. So we can simply say these micronutrients are required in the trace amount. Macronutrients are required in the large amount or larger quantity. Again, these micronutrients do have role in the function of the plant, especially enzymatic activity. Another, macronutrients do have role in the structure as well as function of the plant, and therefore these are responsible for the formation of the different kinds of structure. So we can classify these elements into the two different group, micro and macronutrients as well. या दोन्ही ग्रुप मध्ये सुद्धा आपल्याला याचं क्लासिफिकेशन करता आलेलं बघायला मिळेल. ओके, सो क्रायटेरिया फॉर दिस essentiality and non-essentiality can be of a different type. वेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया आपल्याला इथं असलेले बघायला मिळतात. किंवा क्रायटेरिया फॉर मायक्रोन्यूट्रिएंट आणि मॅक्रोन्यूट्रिएंटचे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे असलेले बघायला मिळतात. तर दोन वेगळ्या प्रकारचे क्रायटेरिया आपण जरा थोडेसे conceptually understand करूया. What are the different criteria used for the different kinds of the classification, especially for the essentiality of the element? So हे मायक्रोन्यूट्रिएंट मॅक्रोन्यूट्रिएंट असतील किंवा अगोदरचे इसेन्शियल नॉन इसेन्शियल असतील, हे वेगळ्या प्रकारचे क्लासिफिकेशन, पण त्या दोघांमधला जो रोल आहे तो सेमच आपल्याला असलेला पाहिजे. जर आपण विचार केला त्याच्यामध्ये criteria used for essentiality of element,
element. Essentiality of the element. Elementची essentiality साठी वापरला गेलेला criteria. It is given by the Arnon and Stout. Given by Arnon and Stout. So first criteria आपल्याला लक्षात आलेला आपल्याला मिळेल. These are supporting normal growth elements which are supporting normal growth and physiology of plant ची नॉर्मल ग्रोथ आणि फिजिओलॉजी जर सपोर्ट करत असेल तर तो काय झाला इसेन्शियल एलिमेंट झालेला आपल्याला मिळतो. पहिले they are responsible for the specific function. They are playing an important role in specific function. For example, specific function enzymatic activity. जर आपण बघितलं तर काही एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी साठीच ते रिस्पॉन्सिबल म्हणजे एकच त्याचं फंक्शन असतं. पण ते फंक्शन स्पेसिफिक असतं, दुसरं कोणीही त्याचं फंक्शन परफॉर्म करू शकत नाही आणि म्हणून हे इसेन्शियल आहेत असं आपल्याला म्हणता येईल. दे आर नॉट रिप्लेसेबल. These are not replaceable. रिप्लेस करू शकत नाही. These are not replaceable. रिप्लेस अजिबात करू शकत नाही अशा प्रकारचे. And these are involved in the nutrition of a plant. These are involved in plant nutrition. प्लांट न्यूट्रिशन मध्ये त्याचा रोल असला पाहिजे. म्हणजे चार क्रायटेरिया आपण वापरू शकतो. व्हॉट एलिमेंट कॅन बी कॉल्ड एज अ इसेन्शियल. इसेन्शियल एलिमेंट कुठला म्हणायचा जो काय करतो विच सपोर्ट करतो कोणाला नॉर्मल ग्रोथ आणि फिजिओलॉजी. नॉर्मल ग्रोथ नॉर्मल फिजिओलॉजी जो सपोर्ट करतो त्याला काय म्हणायचं इसेन्शियल एलिमेंट असं म्हणायचं. दुसरा these essential elements do have role in the specific function of a plant. प्लांटच्या स्पेसिफिक फंक्शन मध्ये रोल आपल्याला त्याचा असलेला बघायला मिळेल. These are not replaced by the others. Can't be replaced at all. त्याचा रोल दुसरा कुठलाही एलिमेंट परफॉर्म करू शकत नाही म्हणून त्याला काय म्हणायचं इसेन्शियल असं म्हणायचं. And other we can say it is involved in the plant nutrition. प्लांट न्यूट्रिशन मध्ये जरी इन्व्हॉल्व असला तरी त्याला आपण काय म्हणतो इसेन्शियल एलिमेंट. सो दीज फोर क्रायटेरिया वी कॅन यूज फॉर द saying that particular element is a essential or not non-essential one. Essential आहे किंवा नाही हे आपण ह्या चार वेगळ्या प्रकारच्या क्रायटेरियावरून सांगू शकतो. ठीक आहे. सो these are the different four criteria for the making it essentiality or it use essentiality for the particular element. Another important rule we can say that is Liebig's law of minimum. दूसरा आपल्याला एक रूल बघायचा आहे Liebig's law of minimum. Liebig law of minimum. Liebig law of minimum. It is a minimum concentration required for the growth. Liebig says that plant needs minimum concentration or minimum amount of element
for its normal growth. पहिलं एक स्टेटमेंट काय त्याचं, प्लांट मध्ये जर आपल्याला ग्रोथ नॉर्मल व्हायची झाली तर त्याचं मिनिमम कॉन्सन्ट्रेशन असतं, मिनिमम कॉन्सन्ट्रेशन अबोव दॅट ग्रोथ कॅन बी इन्क्रीज्ड. Growth increase is depend on the minimum concentration of that particular element. बरोबर. Growth rate is completely dependent on the minimum amount of this particular element. This is the law of minimum. What happens then? Below this minimum concentration, below this minimum, below this minimum, no growth or growth retarded. Growth retarded. ग्रोथ काय होते, कमी होते, रिटार्ड झालेली बघायला होते किंवा स्टॉप होते, ग्रोथ स्टॉप. बघा बिलो दिस मिनिमम, जे मिनिमम आहे त्याच्यापेक्षा जर कमी असेल तर ग्रोथ होते का, अजिबात होते. सो this phenomenon is called as a Lebig's law of minimum. साधारण आपल्या लक्षात येईल, जर एखाद्या प्लांटला आपण जर ग्रोथ केली, लक्षात ठेवली तर आपल्याला लक्षात येईल. फॉर एक्झाम्पल इकडं मी ग्राफ काढून दाखवतो म्हणजे तो लक्षात येईल. ग्रोथ ऑफ अ प्लांट, ग्रोथ ऑफ प्लांट, आणि इकडं फॉर एक्झाम्पल what we can say, take phosphate PO4, काय PO4 एक ठराविक लेवल पर्यंत ग्रोथ होत नाही, नो ग्रोथ, and after that what happens, if we increase, there is no effect on the growth till the minimum concentration, but if the concentration of phosphate increases then it will increase the growth. ग्रोथ कधी इंक्रीज होते, मिनिमम कॉन्सन्ट्रेशन पेक्षा जास्त जर कॉन्सन्ट्रेशन असेल तर ग्रोथ काय होते, वाढते. पण मिनिमम कॉन्सन्ट्रेशन काय, इट इज अ मिनिमम कॉन्सन्ट्रेशन रिक्वायर्ड फॉर द ग्रोथ, नॉर्मल ग्रोथ होते. अँड जर आपण फॉस्फेट इन्क्रीज केला तरी सुद्धा ग्रोथ इन्क्रीज होते, लाईक दिस. सो दिस कॅन बी रिप्रेझेंटेड बाय द लिबिग्स लॉ ऑफ मिनिमम. लिबिग्स लॉ ऑफ मिनिमम आपल्याला हे रिप्रेझेंट करता येतो. तर हा सगळ्यात महत्त्वाचा लॉ लक्षात ठेवायचा की कमीत कमी कॉन्सन्ट्रेशन आपल्याला लागतं किंवा कमीत कमी अमाऊंट मध्ये मिनरल लागतात, ते कमीत कमी असणं गरजेचं. ते कमीत कमी म्हणजे काय, मिनिमम, लॉ ऑफ मिनिमम. आपल्याला जगायला किती लागतं ते म्हणजे मिनिमम, त्याच्यानंतर असेल तर आपली ग्रोथ होणार आहे, बरोबर. ते मिनिमम जे आहे ते आपल्याला लागणं म्हणजे काय, लिबिग्स लॉ ऑफ मिनिमम असलेला बघायला मिळतो. म्हणून प्रत्येक सॉइल मध्ये किंवा त्या सॉइलच्या याच्यामध्ये कॉम्पोजिशन जर बघितलं तर त्या कॉम्पोजिशन मध्ये प्रत्येक एलिमेंट हा त्याच्या मिनिमम क्वांटिटी मध्ये प्रेझेंट असलेला बघायला. आफ्टर दॅट व्हॉट हॅपन्स, इट विल नॉट अफेक्ट द ग्रोथ. त्याच्यानंतर आपल्याला ग्रोथ अफेक्ट होणार नाही. त्याच्यानंतर कुठला एलिमेंट जास्त आहे त्याच्यानुसार ग्रोथ होणार. फॉर एक्झाम्पल दोन एलिमेंट्स वेगवेगळे असतात तर त्याच्यामुळे ग्रोथ कुणामुळे वाढेल किंवा कुणामुळे कमी होईल डझंट मॅटर. पण दोन्ही एलिमेंट जर मिनिमम कॉन्सन्ट्रेशन, फॉर एक्झाम्पल आता आपण फॉस्फेट बघितलं, फॉस्फेट आपल्याला समजा 50 mg एवढं फॉस्फेट लागतं. किती लागतंय, 50 mg एवढं फॉस्फेट लागतं, बरोबर. मिनिमम रिक्वायरमेंट. आणि दुसरा नायट्रेट किती लागतो, नायट्रेट लागतो तोही 50 mg लागतो, बरोबर. कधी कधी नायट्रेटचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं की आपल्याला काय बघायला मिळेल, ग्रोथ झालेली बघायला मिळेल. ग्रोथ झालेली नायट्रेटच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे सुद्धा वाढलेली बघायला मिळेल, फॉस्फेटच्या कॉन्सन्ट्रेशनमुळे सुद्धा वाढलेली बघायला मिळेल. पण फॉस्फेटचं कॉन्सन्ट्रेशन जर 50 पेक्षा कमी केलं आणि नायट्रेटचं वाढवलं तर परिणाम होईल का, नाही, बरोबर. काय केलं आपण, 50 mg लागणार आहे त्याच्याऐवजी 49 mg फॉस्फेट घेतलं आणि इकडं 100 mg जर घेतलं, नो यूज. आपल्याला यूज आहे का याचा, नो ग्रोथ. सो it is a minimum requirement for all different kinds of the element, that is the
लॉ ऑफ मिनिमम. प्रत्येक एलिमेंट जो आहे तो मिनिमम कॉन्सन्ट्रेशन मध्ये आपल्याला असणं आवश्यक असतं फॉर द नॉर्मल ग्रोथ. नॉर्मल ग्रोथसाठी प्रत्येक एलिमेंट हा मिनिमम कॉन्सन्ट्रेशन मध्ये असणं आवश्यक असतं. त्यालाच आपण काय म्हणतो लॉ ऑफ मिनिमम असं. सो दिस इज द लॉ ऑफ मिनिमम. लॉ ऑफ मिनिमम हा सगळ्यात महत्त्वाचा असतो बघा ना. अँड इफ the concentration decreases or amount of the mineral decreases, then we have already mentioned that there can be the deficiency symptoms. वेगवेगळ्या प्रकारचे deficiency symptoms आपल्याला इथं क्रिएट झालेली बघा ना. What are the deficiency symptoms? बघूया. If condition low supply than critical amount. Critical amount is again, it is the amount of a mineral nutrient required for the normal growth साठी लागणारी एलिमेंट आहे त्याला काय म्हणायचं critical amount असं म्हणायचं. And if it is less than the critical, then there can be the many different types of the symptoms. बघूया symptoms काय असतील बघा. symptoms, these symptoms can be of a different type. वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला असलेले बघायला मिळतात. ठीक आहे. वेगवेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स असलेले बघायला. सिम्पटम्स आर व्हाट वी कॅन से, इट इज अ visible change in structure and function of a of plant body part. What is symptom? It is a visible change in the structure and function of the plant body parts from the normal पेक्षा वेगळा बदल कुठला आहे विजिबल चेंज असला पाहिजे. कसला स्ट्रक्चर मध्ये विजिबल चेंज झालेला पाहिजे आणि फंक्शन मध्ये विजिबल चेंज झाला पाहिजे. कुठल्याही बॉडी पार्टचा असेल त्याला आपण काय म्हणतो सिम्पटम्स असं म्हणतो. सो these symptoms developed when there is low supply of minerals or nutrients than critical level. दुसरी गोष्ट आपल्याला इकडे महत्त्वाची काय दोन गोष्टी इथं फार महत्त्वाच्या. What is symptom? It is a visible change in the structure and function than the normal. आणि दुसरा सिम्पटम्स कधी डेव्हलप होतात क्रिटिकल लेवल जी आहे त्यापेक्षा जर मिनरलचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, न्यूट्रिएंटचं कॉन्सन्ट्रेशन कमी असेल तर आपल्याला काय बघायला मिळेल तर सिम्पटम्स डेव्हलप झालेली बघायला मिळेल. बघूया आपण. These symptoms are development of the symptoms is depend on the different types of the factors. वेगवेगळ्या प्रकारच्या फॅक्टरवरती सिम्पटम्स डेव्हलप होण्याची प्रक्रिया अवलंबून असलेली बघायला मिळते. Symptoms are developed based on different types of the condition. These may be of a different type. पहिला फॅक्टर आपल्या लक्षात येईल. These are whether the mineral or nutrient, whether the nutrient is movable or not from the different parts of the body. एक. दूसरा, it depends on the storage in the part. तिसरा फॅक्टर आपल्याला सिम्पटम्स डेव्हलप होण्यासाठी लागतो. दॅट इज अ क्रिटिकल कॉन्सन्ट्रेशन.
concentration of that different rates of the elements. These are the three different factors. What is the movements or movable elements? If the element is movable, if element or whatever the deficiency element we are considering, element is movable from one part to the other part, then symptoms appear first. Symptoms appear first in older part of the what? Older parts. जर मुवेबल असतील तर पहिल्यांदा सिम्पटम्स कुठे होतात? तर ओल्डर पार्ट मध्ये. If these elements are non-movable, if these are non-movable, are you movable? Non-movable, then symptoms are in younger parts. So this is the key rule in the symptom development. If the element is movable from one part to the other part, then older parts are more prone to the symptom. Therefore, what we can see, if there is a decrease in the nutrient, there is a leaf fall, or older leaves falls down, that can be the effect of the movable elements. So what happens when there is a deficiency of this, any kind of element occurs at that time, elements stored in the one part or elements stored in the older part, those are moved into the developing part, and therefore there is a deficiency in the older parts only, and therefore symptoms are visible in the older parts. In case of the non-movable elements, these elements cannot be moved from one part to the other part. Therefore, when there is a deficiency, then that can be reflected into the new or young growing parts only, and older parts do not show any kind of a symptom because they already got their storage of that particular element, and therefore this kind of phenomenon can be considered in case of this symptoms, different kinds of symptoms. So if movable elements are there from one part to the other parts, then you can see the symptoms in the older part. जर तुम्हाला लक्षात दोन्ही पद्धतीने आपण लक्षात घ्यायचं. पहिला, ओल्डर पार्ट मध्ये जर सिम्पटम दिसत असतील तर ते एलिमेंट कसे आहे? मूवेबल आहे. आणि मूवेबल मुळे कुठल्या पार्ट मध्ये मूवेबल एलिमेंटची जर डिफिशियन्सी असेल तर कुठल्या पार्ट मध्ये सिम्पटम्स बघायला मिळतील? तर ओल्डर पार्ट मध्ये सिम्पटम्स बघायला मिळतील. तसंच नॉन मूवेबल एलिमेंट्स असतील तर कुठल्या पार्ट मध्ये तुम्हाला सिम्पटम्स बघायला मिळतील? तर यंग ग्रोइंग पार्ट्स मध्ये तुम्हाला सिम्पटम्स बघायला मिळतील. आणि जर यंग ग्रोइंग पार्ट मध्ये जर सिम्पटम्स तुम्हाला दिसत असतील तर ते कुठल्या प्रकारच्या एलिमेंटच्या डिफिशियन्सीमुळे असू शकतं? दॅट कॅन बी ड्यू टू द डिफिशियन्सी ऑफ द नॉन मूवेबल एलिमेंट्स. दिस इज द की रूल्स. सो व्हाट आर द डिफरंट सिम्पटम्स ऑफ दिस एलिमेंट्स वी जनरली फाइंड into the plant मध्ये जनरली कुठल्या प्रकारच्या एलिमेंटची डिफिशियन्सी झाल्यानंतर काय होतं हे बघण्यापेक्षा जनरल कुठल्या प्रकारचे सिम्पटम्स असतात ते जराशे आपण रिवाइज करूया. त्याच्यातलं पहिलं आपल्याला सिम्पटम्स लक्षात येईल. दॅट इज what we can say different kinds of the symptoms, especially the key symptoms we can understand. That is stunting. What is stunting? Stunting is the one of the symptoms. Stunting is the retardation of a growth. Retardation of growth. Growth जर होत नसेल, थांबलेली असेल तर त्याला काय म्हणायचं? स्टंटिंग अशा प्रकारचा सिम्पटम आहे असं म्हणायचं. When there is a requirement of a different kinds of elements and they are present in the
low concentration than the required concentration, then there cannot be any kind of a growth, and this growth retard or stop of the growth condition is called as a stunting. Stunting can be the one of the symptom. दुसऱ्या प्रकारचा सिम्पटम आपल्याला बघायला मिळतो, that is the chlorosis. That is the chlorosis. Chlorosis, there is a what we can say, non-chlorophyll formation, or no chlorophyll formation. No chlorophyll formation condition is nothing but the chlorosis. In this case, chlorophyll is not formed. Or synthesized. So, yellowing of the leaves. Observe. Yellowing of leaves. Observe. And this yellowing of leaves is nothing but the chlorosis. त्याला काय म्हणायचं? Chlorosis असं म्हणायचं. Then another symptom that can be called as a necrosis. This necrosis is the death of the cell. Death of cells at some region. That is the necrosis. Necrosis is the death of the plant cells. Plant cells जर death झालेली असेल एखाद्या region मध्ये, तर त्याला काय म्हणायचं? Necrosis असं म्हणायचं. This may be occurs due to the some of the elements. काही एलिमेंट्स मुळे आपल्याला ही डेथ झालेली बघायला मिळते, आणि ती डेथ झाली की आपण काय म्हणू शकतो? त्याला नेक्रोसिस झाला आहे असं म्हणू शकतो. तिसरी गोष्ट आपल्याला झालेली याच्यामध्ये बघायला मिळते, that is a mottling. Mottling मध्ये non-green parts or non-green spots appears. वेगळ्या प्रकारचे नॉन ग्रीन पार्ट्स आपल्याला इथं appear झालेले बघायला मिळतात, आणि त्या नॉन ग्रीन पॅचेस स्पॉट्स किंवा नॉन ग्रीन पॅचेस appears on the plant body parts. So that condition is called as a mottling. That process is called as a mottling. Mottling आपल्याला काही ठिकाणी झालेलं बघायला मिळेल. तर काय असतं की नॉन ग्रीन स्पॉट असतात, ग्रीन आणि नॉन ग्रीन हे दोन्ही पार्ट्स असतात. नॉन ग्रीन पार्ट्स कसे असतील? मे बी येलो स्पॉट असतील, मे बी व्हाईट स्पॉट असतील, मे बी ऑफ अदर काइंड, कुठल्याही प्रकारचे स्पॉट्स असलेले बघायला मिळतात. रेड स्पॉट्स असतील मध्ये. तर अशा प्रकारचे स्पॉट्स जर वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलप झाले तर त्याला काय म्हणायचं? मॉटलिंग असं म्हणायचं. आणि लास्ट सिम्पटम वी कॅन अंडरस्टँड, दॅट इज द ऍब्सिशन. Abscission can be another leaf fall. Or what we can say, shading of the different ends of the parts. वेगवेगळ्या प्रकारचे पार्ट्स काय होतात? fall of a premature fall असं म्हणतात. premature fall of a maybe flowers or fruits or leaves. Premature fall of a different bits of the parts. Flowers premature. Flower mature होण्याच्या अगोदरच गळून पडणे, फ्रूट मॅच्युअर व्हायच्या पिकायच्या अगोदरच गळून पडणे, किंवा हिरवा फ्रूट असताना सुद्धा गळून पडणे, आणि तिसरं लीव्स असतात, छोटे लीव्स असतात, मॅच्युअर लीव्स असतात, ती सुद्धा गळून पडणे, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो? ऍब्सिशन असं म्हणतो. अशा वेगळ्या प्रकारचे सिम्पटम्स आपल्याला मिनरल न्यूट्रिशन मध्ये घेता येतील. सो मिनरल न्यूट्रिशन, इफ देयर इज अ डेफिशियन्सी, these many different types of the symptoms we can observe in the plant. पहिले लक्षात ठेवायचं स्टंटिंग मधल्या आपल्या डोक्यात आलं पाहिजे, देयर इज अ ग्रोथ स्टॉप्ड, डिक्रीज इन द ग्रोथ, और growth is no more, that is a retardation of the growth. Chlorosis, chlorophyll is not formed, therefore
leaves are completely yellow. Necrosis, dead cells are present. Dead cell spots are present on the leaves. Those are nothing but the necrosis. Mottling, non-green spot. May not be a dead spots present. Dead spots असायला पाहिजे तसे नाही. दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे स्पॉट असतील तर आपल्याला मॉटलिंग असं म्हणता येईल. आणि ऍब्सिशन अशा 4-5 प्रकारचे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला इथं प्रेझेंट असलेले बघायला मिळतात. ह्या सिम्पटम्स मध्ये आपण सगळे खेळणार आहोत. तर लक्षात ठेवायचं कुठलाही सिम्पटम असेल तर कुठल्या पार्ट मध्ये होतो, काय होतो, कुठल्या पार्ट मुळे, कुठल्या एलिमेंट मुळे होतो हे आपल्याला याच्यामध्ये सांगता येईल. ठीक आहे. सो दीज आर द मेन डिफरंट एस्पेक्ट्स ऑफ द सिम्पटम्स ऑफ द मिनरल डिफिशियन्सी. मिनरल डिफिशियन्सीचे हे वेगवेगळे सिम्पटम्स आपल्याला प्लांट मध्ये ऑब्झर्व करता येऊ शकतात. These are the visible symptoms. You can see different kinds of the visible symptoms can be understood in the many different. एक आपल्याला बघायचं काही त्याच्यातले थोडेसे आज आपण बघूया की काही मिनरल्स आहेत आणि त्याची डिफिशियन्सी वगैरे कशी होते आणि त्याच्या कुठं असतात, काय असतात, कशाच्या फॉर्म मध्ये घेतले जातात आणि कुठं स्टोअर केले जातात मोस्टली आणि कुठल्या प्लांटच्या पार्ट वरती इफेक्ट होतो त्या गोष्टी आपल्याला जराशा बघायच्या आहेत. पहिला आपल्याला असलेला बघा न्यूट्रिएंट दॅट इज अ नायट्रोजन. नायट्रोजन मिनरल इज व्हेरी इम्पॉर्टंट. It is absorbed in the form of a nitrate. NO2, NO3. We can say these can be the also absorbed in the NH4, NH4 plus. So these are the many different kinds of the nutrients. NO2 minus, you can say NO2 minus, NO2, NO3 2 minus. Okay. Absorb कुठल्या फॉर्म मध्ये, मिनरल फॉर्म मध्ये absorb केले जातात म्हणून त्यांना मिनरल असं म्हटलेलं आहे. So these are the different forms of a nitrogen which can be absorbed in the body of a plant. Plant body मध्ये हे absorb केलेली बघा. Where these are located, these are particularly essential or these are required for all parts of the body. All parts of body. बॉडीच्या सगळ्या पार्ट्सला आपल्याला याची गरज असलेली बघायला मिळते. Every part of the body needs these different kinds of the nitrogen or forms of nitrogen, especially in the meristematic tissue. Meristematic tissue needs this nitrogen. Nitrogen कुणाला लागतो? स्पेशली मेरिस्टेमॅटिक टिश्यूला असलेला गरज असलेली बघायला मिळते. These nitrogen do have many different kinds of functions of a nitrogen. Nitrogen is used in the formation of amino acids. So not only the amino acids, but it is the key important molecule which is formed due to the nitrogen or needs a nitrogen. Another, it can be used for the formation of protein, nucleic acids, and therefore it is used for the formation of many different kinds of the other molecules. वेगवेगळ्या प्रकारचे key elements कुठले बघ. Nitrogen is used for the formation of amino acid and therefore the proteins, nucleic acid, and therefore it is used for the many different kinds of the formation of hormones, maybe some cofactors, maybe some enzymes. These different kinds of the molecules are formed due to the presence of this nitrogen, and therefore nitrogen is important. This nitrogen is also required for the formation of ATP, and the chlorophyll molecule as well. And therefore we can see there is a many different kinds of the symptoms. So because of this they have different kinds of the symptoms. वेगवेगळ्या प्रकारचे symptoms आपल्याला याच्यामध्ये present असलेली बघायला मिळतात. So what kind of the symptoms? Overall what is there?
This nitrogen is required for the formation of a protein, nucleic acid, hormones, cofactors, enzymes, and so on. And therefore, these, if there is a deficiency of these elements, there is a, what we can say, stunted growth. Stunted growth. Yes, stunting, stunting. And another important one we can say, this nitrogen is responsible for chlorophyll formation, and if there is a deficiency of a nitrogen, no chlorophyll will be formed, and therefore there is a chlorosis. There is a chlorosis. So this nitrogen shows two different kinds of symptoms. One is the stunted growth and the chlorosis. Okay. So other elements we will look into the next lecture. So these are the some of the aspects of the different kinds of the fluid. Okay. Thank you.